नमस्कार मित्रांनो, आज आपली सेंट्रल वेअर हाऊस कॉर्पोरेशनची जी ॲड आलेली जी कालच आलेली परंतु आज आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवतोय। इन डिटेल सगळा व्हिडिओ आपण बनवणार आहे। पहा सेंट्रल वेअर हाऊसच्या किती जागा आहेत, किती त्याला आपले क्वालिफिकेशन काय काय लागतं, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहणार आहोत। पहिले आपण पाहूया ज्या पोस्टसाठी जागा आलेल्या आहेत त्याच्यातली पहिली पोस्ट आहे असिस्टंट इंजिनियर, जी सिव्हिल इंजिनियरसाठी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काही आपल्या कास्ट आहेत त्याच्यामध्ये जागा दिलेल्या आहेत। एससी असेल, एसटी असेल, ओबीसी, त्याच्यानंतर ओपन असेल, ईडब्ल्यूएस असेल, या सगळ्यांच्या कास्ट वाईज जागा पण दिलेल्या आहेत। यांना टोटल जागा आहेत 18। यांच्यासाठी स्केल जे म्हणजे जे पगार आहे 40,000 पासून 1,40,000 पर्यंत। त्याच्यानंतर याच्या सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे याचं एज, जे ओपन कॅटेगरीमध्ये असेल, सिव्हिल इंजिनियरला जर अप्लाय करणार असेल तर 30 याचं एज असणार आहे। दुसरी गोष्ट 25/9/1993 ही त्याच्यात डेट इन्क्लूड असणार आहे आणि त्याच्यानंतर 24/9/2005 ही त्याच्यात काय असणार आहे, इन्क्लूड असणार आहे। 18 सगळ्यात मिनिमम वय आहे, लक्षात ठेवा। मिनिमम हे 18 वय आहे आणि मॅक्झिमम तुमचं 30 वय आहे ओपन कॅटेगरीसाठी। त्याच्यानंतर असिस्टंट इंजिनियर जे इलेक्ट्रिकलसाठी जागा आहे त्याच्यासाठी 5 जागा आहेत, त्याच्यासाठी वय वर्ष 30 आहे। त्याच्यानंतर अकाउंटंट असेल, अकाउंटंटमध्ये 24 जागा आहेत, त्याच्यासाठी सुद्धा वय किती 23 आहे। मॅक्झिमम सांगतोय 23 आहे आणि मिनिमम किती 18 आहे। त्याच्यानंतर सुप्रिटेंडंट ही जनरलसाठी ज्या जागा आहेत त्या बघा 11 जागा आहेत, ते 30 वर्षाची अट आहे बघा तिथं। त्याच्यानंतर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट जी आपल्या ॲग्रीसाठी सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट। याच्यामध्ये टोटल जागा आहेत 81, एससी साठी 17, त्याच्यानंतर एसटी 5, ओबीसी 18 आणि जे ओपन असतील त्यांच्यासाठी 13, ईडब्ल्यूएस असेल त्यांच्यासाठी 8 आणि पीडब्ल्यूबीडीच्या 4 त्याच्या बॅकलॉगला जागा आहेत ते 4 जागा आहेत। यांचं पेमेंट 29,000 पासून ते 93,000 पर्यंत तुमचं पेमेंट असणार। त्याच्यानंतर याच्यामध्ये एजची लिमिट ज्या वरच्या ज्या पोस्ट होत्या, ज्या तुमच्या सिव्हिल इंजिनियरच्या असू द्या, इलेक्ट्रिकल इंजिनियरच्या असू द्या, अकाउंटंटच्या असू द्या, यांच्या ज्या पोस्ट आहेत यांच्या पोस्टसाठी 30 वर्ष वय होतं मॅक्झिमम आणि मिनिमम होतं 18। त्याच पद्धतीने ज्युनियर टेक्निकल असिस्टंट जे ॲग्रिकल्चरसाठी पोस्ट आहे याच्यासाठी जे एज आहे ते मॅक्झिमम आहे 28 वर्ष वय आणि मिनिमम आहे, लक्षात ठेवा, मिनिमम सुद्धा 18 वर्ष वय आपलं असलं पाहिजे। त्याच वेळेस आपण काय करू शकतो, फॉर्म अप्लाय करू शकतो। तर ह्या झाल्या पोस्ट। त्याच्यानंतर 6 नंबरची पोस्ट आहे सुप्रिटेंडंट म्हणून, तर याच्या पण 2 जागा आहेत तुमच्या, याच्यासाठी सुद्धा वय 30 आहे। त्याच्यानंतर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट ज्या की जागा रिझर्व केलेल्या आहेत कशासाठी, नॉर्थ ईस्ट रिजनसाठी, ह्या जागा आहेत 10। ह्या जागा किती आहेत 10 आहेत। दुसरी गोष्ट याला सुद्धा वय किती 28 आहे, लक्षात ठेवा। ज्युनियर टेक्निकल असिस्टंट याला सुद्धा ॲग्रीचे, परंतु या जागा नॉर्थ ईस्टसाठी काय आहेत, रिझर्व आहेत, किती जागा आहेत 10। त्याच्यानंतर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट ही सुद्धा ॲग्रीसाठीचे, परंतु या जागा तुमच्या रिझर्व आहेत कोणासाठी, लडाखसाठी। या जागा किती 2 आहेत, यांच्यासाठी पण सेम तुमचं पेमेंट असणार आहे। याचं वय सुद्धा 28 असणार आहे मॅक्झिमम ओपन कॅटेगरी आणि जे तुमचे मिनिमम असणार आहे ते 18 वर्ष वय असणार आहे। तर हे झाले तुमच्या पोस्ट सगळ्या ज्या ॲडमध्ये आलेल्या आहेत। त्याच्यानंतर महत्त्वाची नोट म्हणजे काय याच्यामध्ये ज्या तुमच्या ज्युनियर टेक्निकल असिस्टंटच्या ज्या सेपरेट 10 दिलेल्या आहेत, मी म्हणत नाही 81 मधल्या 10 आहेत, सेपरेट त्यांनी 10 पोस्ट दिलेल्या आहेत। त्याच्यातल्या 2 ज्या पोस्ट आहेत 10 तिकडं नॉर्थ ईस्टला आणि 2 पोस्ट कोणासाठी आहेत, लडाखसाठी आहेत। ह्या 2 पोस्ट कोणासाठी आहेत, लडाखसाठी। त्याच्यानंतर सुप्रिटेंडंट यांच्यासाठी सुद्धा 2 पोस्ट ह्या नॉर्थ ईस्टसाठी रिझर्व केलेल्या आहेत त्या सोडून हे एक्स्ट्रा त्यांनी 10 आणि 2 टाकलेले आहेत ज्युनियर असिस्टंटच्या। त्याच्यानंतर एक महत्त्वाचं ते म्हणजे जे 81 जागा असतील त्याच्यातल्या 12 पोस्ट ह्या ज्युनियर टेक्निकल असिस्टंटच्या ह्या वॅकंट रिझर्व असणार आहे कोणासाठी, एक्स सर्व्हिसमॅनसाठी। हे लक्षात ठेवा, हे आपल्यामध्ये 12 जे ह्या एक्स सर्व्हिसमॅनसाठी काय रिझर्व आहेत। तशाच पद्धतीने एक्स सर्व्हिसमॅनसाठी जे तुमचं ज्युनियर टेक्निकल असिस्टंट जे नॉर्थ ईस्टला आहे त्याच्यामधली 1 जागा, नॉर्थ ईस्टमध्ये किती जागा आहेत 10, त्याच्यातली 1 जागा कोणासाठी, एक्स सर्व्हिसमॅनसाठी। आणि याच्यातल्या ज्या 81 जागा होत्या त्याच्यातल्या एक्स सर्व्हिसमॅनला किती आहेत 12 जागा काय आहेत, रिझर्व असणार आहेत। त्याच्यानंतर नेक्स्ट की सिलेक्शन जी प्रोसेस आहे ही नेमकी कशी असणार आहे। तर याच्यामधल्या ज्या पोस्ट होत्या आपण ज्या सुरुवातीच्या 4 पोस्ट पाहिल्या, ज्या असिस्टंट इंजिनियर असेल, असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल असेल, सिव्हिल असेल, अकाउंटंट असतील, सुप्रिटेंडंट असेल, ह्या ज्या पोस्ट आहेत या पोस्टसाठी जे तुमची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट होणार तुमची, एक ऑनलाईन टेस्ट, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतर तुमची इंटरव्ह्यू होणार। कोणत्या पोस्टसाठी, असिस्टंट इंजिनियर सिव्हिल, असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल यांच्यासाठी ज्या पोस्ट आहेत याच्यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यू असणार आहे।
त्याच्यानंतर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट जी ॲग्रिकल्चरची, जी ॲग्रिकल्चरसाठी याच्यासाठी तुम्हाला फक्त ऑनलाईन टेस्ट आणि त्याच्यानंतर फक्त तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. हे व्हेरिफिकेशन दिल्लीला होणार आहे, हे पण लक्षात ठेवा. दिल्लीला होणार आहे व्हेरिफिकेशन. जे इंटरव्ह्यू असणार ते सुद्धा दिल्लीलाच होणार आहे. जे ज्युनियर टेक्निकल असिस्टंटच्या ज्या 81 जागा आहे त्याच्यासाठी ऑनलाईन टेस्ट आहे फक्त आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि तुमची डायरेक्ट त्याच्यानंतर पोस्टिंग केली जाईल. त्याच्यानंतर सुप्रिटेंडंट या पोस्टसाठी ऑनलाईन टेस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट जी आपलीच पोस्ट आहे फक्त नॉर्थ ईस्टसाठी ती रिझर्व आहे. ऑनलाईन टेस्ट असणार, त्यांच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट जे लडाखसाठी त्यांच्यासाठी सुद्धा ऑनलाईन टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर अशा प्रकारची तुमची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. त्याच्यानंतर टेंटेटिव्ह शेड्यूल कसं असणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 26 तारखेला सुरू होणार आहे आणि 24 पुढच्या महिन्यात 24/9 पुढच्या महिन्यात 24 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. दुसरी गोष्ट, 1 महिन्याचा टाईम आहे म्हटल्यानंतर मी डायरेक्ट शेवटच्या दिवशी फॉर्म भरतो असं करू नका. आपल्याला जे 2-3 दिवसात फॉर्म भरून घ्यायचे, कारण नंतर वेबसाईट वगैरे याला प्रॉब्लेम येतात, पेमेंटला सुद्धा प्रॉब्लेम येतात. जे आपण कॉटन कॉर्पोरेशनमध्ये पाहिलेत की पेमेंट गुंतलेले आहेत, पेमेंट सक्सेस नाही झालेले, त्याच्यामुळं आपल्याला ह्या 2-3 दिवसात रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यानंतर पेमेंटचं फी किती असतील, आपण जे पेमेंट करणार आहे त्याची फी वगैरे ते नंतर त्याच्यात सांगू. परंतु जी डेट असेल पेमेंटची फीची डेट ही कधी असणार आहे, 26 तारखेपासून तुम्ही पेमेंट करण्याची डेट आहे 24 तारखेपर्यंत जी लास्ट डेट असणार आहे. जे तुमचे कॉल लेटर असतील, हे कॉल लेटर कुठून डाउनलोड करायचे, केव्हा डाउनलोड करायचे, ज्यावेळेस तुमची एक्झाम असेल त्याच्या 10 दिवस तुमचे कॉल लेटर आलेले असतील आणि जे तुमची तारीख असेल ही तारीख तुमच्या जे सेंट्रल वेअरहाऊसची वेबसाईट असेल त्याच्यावरती तुमची ही तारीख वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या असेल. टेंटेटिव्हली तारीख वगैरे सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन केलेल्या असतील. तुम्ही वारंवार त्या साईटला व्हिजिट करायची त्याच्यानंतर कॉल लेटर जे इंटरव्ह्यू असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, हे सुद्धा तुम्हाला वेबसाईटवरतीच कळेल. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सगळ्याची सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठं कळणार आहेत, त्यांच्या वेबसाईटवरती कळणार आहेत. तर जी वेबसाईट आहे ती वेबसाईट कोणती, तर www.cewacor.nic.in या वेबसाईटवरती तुम्ही या सगळ्या गोष्टी पाहू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधीपासून स्टार्ट होतं हे लक्षात ठेवा. 26/8 पासून ते 24/9 पर्यंत तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात. पेमेंटची फी सुद्धा 26/8 ते 24/9 पर्यंत तुम्ही पेमेंट करू शकतात. आणि बाकीची जी माहिती तुमचे कॉल लेटर असू द्या, इंटरव्ह्यूचा असू द्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असू द्या, या सगळ्या गोष्टी तुमच्या www.cewacor.nic.in या वेबसाईटवरती चेक करत राहायच्यात. त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय काय लागणार आहे. तर याच्यामध्ये असिस्टंट इंजिनियर जी पहिली पोस्ट आहे सिव्हिलची, याला सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री लागेल. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स त्याच्यासाठी लागणार नाही. दुसरी गोष्ट, असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी पण जागा आहेत याला इलेक्ट्रिक इंजिनियरची तुमची डिग्री लागणार, याच्यासाठी सुद्धा एक्सपिरियन्स काही गरजेचं नाही. अकाउंटंटसाठी BCom लागेल. त्याच्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA वगैरे यांची पोस्ट लागेल, परंतु याच्यासाठी काय एक्सपिरियन्स गरजेचा आहे, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असायला पाहिजे. त्याच्यानंतर सुप्रिटेंडंट ही जी पोस्ट आहे याला पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री पाहिजे, कोणत्याही डिग्री असेल तरी पण चालेल आणि याच्यासाठी सुद्धा एक्सपिरियन्स नसला तरी पण चालणार आहे. आणि आपली सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे ॲग्रीची पोस्ट, ही म्हणजे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट. याच्यासाठी ॲग्रिकल्चरची जी डिग्री पाहिजे हे लक्षात ठेवा. इथं ॲग्रिकल्चरच दिलेलं आहे, ॲग्रिकल्चरचीच डिग्री पाहिजे. दुसरी गोष्ट, डिग्री अजून कशाची चालू शकते, झूलॉजीमध्ये तुम्ही जर डिग्री घेतली असेल ती चालू शकते, केमिस्ट्रीमध्ये चालू शकते, बायोकेमिस्ट्रीमध्ये चालू शकते. या 3 पैकी कोणत्याही सब्जेक्टमध्ये जर तुमची डिग्री असेल तर ती इथं चालू शकते, किंवा BSc ॲग्रिकल्चर असेल तर चालू शकते. बाकीच्या अलाइडला तिथं जागा दिलेली नाही, तिथं कोणत्याही प्रकारचं मेन्शन केलेलं नाही, त्याच्यामुळे BSc ॲग्रिकल्चर तिथं तुमची चालली जाणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक्सपिरियन्स लागणार आहे का, नाही लागू शकत, एक्सपिरियन्स इथं लागत नाही. त्याच्यानंतर सुप्रिटेंडंट जनरल जी नॉर्थ ईस्टसाठी त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन. ज्युनियर टेक्निकल जे नॉर्थ ईस्टसाठी रिझर्व 10 जागा आहेत त्याच्यासाठी सेम आपल्यासारखं क्वालिफिकेशन आहे ज्या ज्युनियर टेक्निकल असिस्टंटच्या लडाखसाठी स्पेशल जागा आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्यासारखंच क्वालिफिकेशन आहे त्याच्यानंतर नेक्स्ट ते म्हणजे नोटीस. त्यांनी एक इम्पॉर्टंट नोट दिलेली जे तुमच्या डिग्री सर्टिफिकेटमध्ये असेल, एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं असेल त्यांनी ॲडव्हर्टाईजमध्ये, तेच तुमच्या डिग्री सर्टिफिकेटवर असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याच्यावरती जे तुमचे ॲप्लिकेबल जे काय पोस्ट असतील त्या पोस्टला
जे पोस्टला अप्लाय करताल तीच तुमची डिग्री असली पाहिजे, दुसरी डिग्री चालणार नाही. दुसरी गोष्ट, जर समजा तुम्ही फायनल इयरला असताल, फायनल सेमिस्टरला असताल, तर तुम्ही इलिजिबल नसणार आहेत. तर तुम्ही काय इलिजिबल नसणार आहेत हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, काहींचा CGPA असतो, त्याच्यानंतर आपला जसा CGPA, परंतु आपल्या इथं पर्सेंटेज पण मेन्शन केलेले असतात. त्याच्यामुळं जर समजा नसेल एखाद्याचा, तर त्यांना त्याच्यामध्ये साठी सर्टिफिकेट लागणार आहे, जे तुमचं त्याच्यामध्ये कन्व्हर्जन केलेलं असणार आहे, असं सर्टिफिकेट लागेल. दुसरी गोष्ट, पर्सेंटेज शॅल बी क्लिअरली इंडिकेटेड इन द मार्कशीट. जे मार्कशीटमध्ये पर्सेंटेज असतील, फॉर्म भरताना एक लक्षात ठेवा, सर माझे 76.75 होते आणि मी केले 75.75, असं काय करू नका. कारण तिथं सरळ मेन्शन केलंय, जे तुमच्या डिग्रीच्या सर्टिफिकेटवर असेल तोच डाटा तुमच्या फॉर्ममध्ये असला पाहिजे. त्याच्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, ते म्हणजे रिलॅक्सेशन कसं आहे. जर समजा तुमचे SC कॅटेगरी असेल किंवा ST कॅटेगरी असेल, तर तुम्हाला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. जर समजा तुमचं OBC कॅटेगरी असेल, तर 3 वर्षाचं एक्सपिरियन्स रिलॅक्सेशन आहे. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही अपंगत्व असताल, तुम्हाला जर अपंग असताल तुम्ही, तर 10 वर्षाचं तुमचं काय असणार आहे, तिथं रिलॅक्सेशन असणार आहे. आणि 5 वर्षासाठी कोणाला असणार आहे, एक सर्व्हिसमॅनला असणार आहे. आणि त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन जर समजा यांनी कोड वगैरे दिलेले ते 3 वर्षाचं आहे. त्याच्यानंतर जर समजा 1984 राईट्समध्ये जर समजा ते अफेक्टेड असेल पर्सन, तर त्याला 5 वर्षाचे तुमची काय रिलॅक्सेशन दिलेलं आहे. पहा, या सगळे रिलॅक्सेशन आहे. कोणत्या तारखेला फॉर्म भरायचा हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कोणत्या वेळेस किंवा कशा पद्धतीने आपल्याला रिलॅक्सेशन आहे हे सुद्धा इथं महत्त्वाचं आहे. पहा, त्याच्यानंतर पहा, ऑनलाईन एक्झामिनेशन कशी असणार आहे. तर याच्यामध्ये पहा, ऑनलाईन जी एक्झाम असणार आहे, ज्युनियर टेक्निकल म्हणजे आपल्या ॲग्रिकल्चरला फक्त एकच एक्झाम आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डायरेक्ट सिलेक्शन आहे. याच्यामध्ये पहा, ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी असिस्टंट इंजिनिअरिंगला ॲप्टिट्यूड असणार आहे, म्हणजे तुमचं क्वांट असणार आहे. 20 क्वेश्चन असणार 20 मार्कला. ते हिंदी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये असतील. इंग्लिश असणारे 25 क्वेश्चन 25 मार्क इंग्लिशमध्ये असतील, त्याला 25. सेक्शनल टायमिंग आहे, लक्षात ठेवा, सेक्शनल टायमिंग आहे. त्याच्यानंतर तुमचं रिजनिंग झाल्यानंतर क्वांट असेल 25 क्वेश्चन 25 मार्क, जनरल अवेअरनेस 20 क्वेश्चन 20 मार्क, प्रोफेशनल नॉलेज जे सिव्हिलमध्ये झालेले त्यांचं जे प्रोफेशनल नॉलेज असेल त्याच्यासाठी 55 क्वेश्चन 110 मार्क, म्हणजे डबल मार्कला क्वेश्चन असणार आहे. 145 तुमचे क्वेश्चन असतील आणि 200 तुमचे मार्क असतील. याच्यासाठी टायमिंग असेल टोटल 2 तास 30 मिनटं, परंतु तुम्हाला सेक्शनल टायमिंग दिलेला आहे इथं. त्याच्यानंतर अकाउंटंटला त्याच पद्धतीने रिजनिंग 40 पैकी 40 क्वेश्चन 40 मार्क, इंग्लिश जे असेल 35 क्वेश्चन 35 मार्क, तुमचं क्वांट असेल 40 क्वेश्चन 40 मार्क, जनरल अवेअरनेस 20 क्वेश्चन 20 मार्क, प्रोफेशनल नॉलेज लक्षात ठेवा 65 क्वेश्चन आहे, फक्त 65 मार्क आहे. ज्या पद्धतीने सिव्हिलला डबल होतं त्या पद्धतीने इथं नाही आहे. अकाउंटंटला 65 क्वेश्चन असतील 65 मार्क असतील. याच्यासाठी जो टायमिंग असेल हा टायमिंग पहा 3 तासाचा टायमिंग असणार आहे. 3 तासाचा टायमिंग आहे. सेक्शनल टायमिंगसाठी इथं दिलेला आहे त्यांनी टाईम, कोणता सेक्शन किती टायमिंगला आहे पहा. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, ते म्हणजे सुप्रिटेंडंट पोस्टसाठी काय काय असणार आहे. रिजनिंग असेल, त्याच्यानंतर इंग्लिश असेल आणि क्वांट असेल. इथं प्रोफेशनल नॉलेज नसणार आहे. याच्यामध्ये 50 क्वेश्चन असतील कशाचे, रिजनिंगचे 50 मार्क, 50 क्वेश्चन इंग्लिश, 50 मार्क तुमचे काय मॅक्झिमम असणार इंग्लिशसाठी. त्याच्यानंतर क्वांट असेल 50 क्वेश्चन 50 मार्क, दोन्हीही लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर दिसणार आहे. याच्यासाठी सुद्धा सेक्शनल टायमिंग आहे. आणि याच्यासाठी जनरल अवेअरनेस एक ॲड केलेला आहे, प्रोफेशनल नॉलेज नाही. 50 क्वेश्चन 50 मार्क हे सुद्धा 25 मिनिटासाठी 2 तास आणि 30 मिनिटं पेपर चालेल. कशाचा, सुप्रिटेंडंटचा. किती क्वेश्चन आहेत, 200 क्वेश्चन 200 मार्क. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ॲग्रिकल्चरसाठी ज्युनियर टेक्निकल असिस्टंट ही पोस्ट आहे पहा. याच्यासाठी नेमकी सिलेबस काय, नेमकी कसा पेपर असेल, तर रिजनिंग आहे 40 क्वेश्चन 40 मार्क, इंग्लिश आहे 35 क्वेश्चन 35 मार्क, टायमिंग आहे 20 मिनिट. रिजनिंगला टायमिंग आहे 35 मिनिट. डाटा ॲनालिसिस म्हणजे तुमचं क्वांट जे असेल 40 क्वेश्चन असतील 40 मार्कसाठी आणि दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न असणार आहेत. 35 मिनिटासाठी असेल क्वांट. त्याच्यानंतर पहा, जनरल अवेअरनेस हे 20 क्वेश्चन असतील 20 मार्कसाठी. हिंदी आणि इंग्लिशसाठी काय असणार, तुम्ही लँग्वेज चूज करू शकता. 10 मिनिटासाठी तुमचं जनरल अवेअरनेसचं सेक्शन असणार आहे. नंतर प्रोफेशनल नॉलेज म्हणजे आपलं ॲग्रिकल्चर हे 65 क्वेश्चन असतील 65 मार्कसाठी. याला वेळ असेल 50 मिनटं. याला वेळ किती आहे, 50 मिनटं. म्हणजे असे 200 क्वेश्चन 200 मार्क आणि टोटल तुम्हाला टायमिंग असेल 2 तास 30 मिनिट, म्हणजे 2.5 तासाचं टायमिंग असणार आहे. तर हे झाला ज्युनियर टेक्निकल असिस्टंटचा. नंतर पाहूया नेमकी सिलेबस काय काय. आपल्याला महत्त्वाची ॲग्रिकल्चरची पोस्ट, याच्यासाठीच फक्त मी सिलेबस टाकलेला आहे. जे आपली ज्युनियर टेक्निकल असिस्टंट ही पोस्ट आहे पहा,
की याच्यासाठी नेमकी सिलेबस काय काय. याच्यासाठी सिलेबस आहे आपलं क्वांट रिजनिंग तर आहेच, परंतु जे ॲग्रिकल्चर म्हणजे प्रोफेशनल नॉलेज आहे ह्या जे विषय याच्यासाठी नेमकी काय तुमचा अभ्यास असणार आहे. बेसिक ॲग्रिकल्चर असणार आहे 20 मार्कला. बेसिक ॲग्रिकल्चरमध्ये काय येणार आहे, क्रॉप प्रोडक्शन येणार आहे म्हणजे सगळे आपले क्रॉप्स येणार. त्याच्यानंतर ॲनिमल हजबंडरी जो आपला ASDS येतो. त्याच्यानंतर प्लांट प्रोटेक्शन म्हणजे प्रोटेक्शन म्हणजे तुमचं पॅथॉलॉजी असेल, एंटोमॉलॉजी असेल, या सगळ्या गोष्टी येतील. ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन येईल, हॉर्टिकल्चर येईल आणि ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स येईल. हे सगळे विषय कुठं असतील बेसिक ॲग्रिकल्चरमध्ये. हे सगळे विषय किती मार्कला आहे, 20 मार्कला आहे. जे आपलं 65 मार्कला प्रोफेशनल नॉलेज आहे त्याच्यापैकी 20 मार्क असणारे बेसिक ॲग्रिकल्चर असणार आहे. त्याच्यानंतर बॉटनी 10 मार्कला आहे. याच्यामध्ये सेल बायोलॉजी, टिश्यू, ऑर्गन सिस्टीम, जेनेटिक्स, प्लांट क्लासिफिकेशन, डायव्हर्सिटी, इकॉलॉजी, लाईफ प्रोसेस, याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी शिकलेलो आहे. फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, सर्क्युलेशन, मूवमेंट, या सगळ्या गोष्टी आपल्याला झालेल्या आहेत बॉटनीमध्ये. त्याच्यामुळं ह्याला काही सेपरेट असा विषय अभ्यास करायची गरज लागणार नाही. झूलॉजी आपल्यासाठी वेगळा आहे, परंतु त्या झूलॉजीमध्ये नेमकी काय काय जे आपल्याला एंटोमॉलॉजीमध्ये ते सगळ्या गोष्टी इन्सेक्ट, मॉर्फोलॉजी, त्याच्यानंतर फिजिओलॉजी, टॅक्झॉनॉमी, ऑर्गन सिस्टीम, हेरिडिटरी व्हेरिएशन, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे हे इन्सेक्टचं आहे सगळं. त्याच्यानंतर स्टोरेज अँड पब्लिक हेल्थ, इन्सेक्ट अँड रोडंट्स, इन्सेक्टिसाइड आणि टॉक्झिकोलॉजी. आता याच्यामध्ये जेवढं काही तुम्हाला दिसतंय आपल्याला वाटतं हे दोनच विषय आपल्या रिलेटेड आहे, पण झूलॉजी सुद्धा आपला एंटोमॉलॉजी जो विषय सेम हाच विषय झूलॉजी. त्याच्यानंतर वेगळा विषय म्हणजे केमिस्ट्री हे 10 मार्कला असणार आहे. केमिकल बॉन्डिंग, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्री एवढंच करायचं, जास्त करायचं नाही केमिस्ट्रीमध्ये. दुसरी गोष्ट फिजिक्स 5 मार्काला असणार आहे. मोशन, फोर्स अँड एनर्जी, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, लाईट अँड साऊंड आणि थर्मोडायनॅमिक्स, मेजरमेंट हे तुमचं कशामध्ये असणार, फिजिक्समध्ये असणार आहे. दुसरी गोष्ट जो काय सिलेबस आहे याची वारंवार माहिती सगळ्या गोष्टी तुम्हाला या वेबसाईटवरती भेटणार आहे. या वेबसाईटला फॉर्म भरल्यानंतर डायरेक्ट चेक करत राहायचं प्रत्येक दिवशी cewacor.nic.in या वेबसाईटवरती. तर हा आपला सिलेबस होता कशाचा, प्रोफेशनल नॉलेजचा, जे 65 मार्कला आपल्याला सिलेबस आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम आहे का, तर आहे. 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे हे लक्षात ठेवा. 1/4 तुमची काय असणार आहे, निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे. नेक्स्ट ते म्हणजे प्रत्येक कॅन्डिडेटला मिनिमम तुमचे काय इथं सेक्शनल कट ऑफ लागणार आहे. प्रत्येक सेक्शनला हे लक्षात ठेवा, प्रत्येक सेक्शनला काय असणार आहे तुमचा कट ऑफ लागणार आहे. सेक्शनल कट ऑफ इथं दुसरी गोष्ट तुमचा मिनिमम स्कोर जो असेल प्रोफेशनल नॉलेजमध्ये लक्षात ठेवा. तुमचे क्वांट झालं, रिजनिंग झालं, इंग्लिश झालं, जनरल अवेअरनेस झालं, याच्यामध्ये तुम्हाला सेक्शनल कट ऑफ तर काढायचा आहे, परंतु जे प्रोफेशनल नॉलेज असेल याच्यामध्ये तुम्हाला 60% मार्क पडले पाहिजे. 60% मार्क पडले पाहिजे तर आणि तरच तुम्ही दुसऱ्या स्टेजला जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्याच्यासाठी क्वालिफाय ठरताल. इकडं तुम्हाला किती मार्क पडले, परंतु इकडं 60% आत जर मार्क पडले तर तुम्ही क्वालिफाय नसणार आहे. सरळ सरळ त्यांनी दिलेल्या या गोष्टी. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठं होईल, ज्या ज्या पोस्टला इंटरव्ह्यू असेल, ज्या ज्या पोस्टला फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल ते सगळेचे सगळे कुठं होणार आहे, दिल्लीला जावं लागणार, तुम्हाला दिल्लीला जावं लागणार. त्याच्यानंतर कट ऑफ इथं नेमकी कशा पद्धतीने तुमचं इंटरव्ह्यू किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मुलं सिलेक्ट केले जाणार आहे. ज्या तुमच्या पोस्ट असिस्टंट इंजिनियर असेल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल, त्याच्यानंतर अकाउंटंट असेल, सुप्रिटेंड असेल, या सगळ्या ज्या पोस्ट आहेत याच्यासाठी मुलं घेतले जाणार आहेत एकाच 5, म्हणजे एका जागेला 5 मुलं असतील. त्याच्यानंतर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट म्हणजे ॲग्रिकल्चर आपलं, याच्यासाठी मुलं असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला म्हणजे DVला एकाच 3, म्हणजे एक जागा जर असेल तर 3 तुमचे मुलं तिथं सिलेक्ट केलेले असणार आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे तुमचे जे कोड आहे, आपले जे पोस्ट आहेत 5 आणि 7, 8 म्हणजे जे आपले ज्युनियर टेक्निकल असिस्टंट ही जी पोस्ट आहे या पोस्टसाठी तुमचा एकाच 3 काय घेतला जाईल, तिथं रेशो असणार आहे कुठं, तुमच्या DVला. आणि याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे कॉल लेटर असेल हे सगळेचे सगळं याच वेबसाईटवरती भेटणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सर जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमचं सगळेचे सगळे जे डॉक्युमेंट मेन्शन केलेले ते सगळेचे सगळे व्यवस्थित असले पाहिजे, कोणतीही चूक त्याच्यात नको. जर चूक असेल तर ते तुम्हाला अलाव करणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट जे ॲब्सेंट असेल किंवा जे इंटरव्ह्यू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर समजा व्हॅलिड जे तुम्ही डॉक्युमेंटेशन तिथं दिलेलं आहे, जे फॉर्ममध्ये भरलेलं आहे ते जर नसेल तर तुम्हाला तिथं कॅन्सल केलं जाईल. तुमचं जे काय तिथं शॉर्टलिस्ट झालेलं आहे ते सगळे कॅन्सल केलं जाईल. त्याच्यानंतर
नेक्स्ट म्हणजे ऑफर अपॉइंटमेंट. इथं पहा, जी आपली ज्युनियर टेक्निकल असिस्टंट जी पोस्ट आहे याच्यासाठी एक बॉन्डसुद्धा हे लक्षात ठेवा, 10,000चा बॉन्ड आहे. जर समजा तुम्ही मिनिमम 2 वर्ष सर्व्हिस करायची, 2 वर्ष सर्व्हिस करून जर समजा तुम्हाला नोकरी सोडायची असेल, 2 वर्ष सर्व्हिस करायच्या आतमध्ये म्हणजे 2 वर्ष व्हायच्या आत तुम्हाला सर्व्हिस सोडायची असेल तर तुम्हाला 10,000 रुपयाचा बॉन्ड तिथं केलेला असणार आहे. कधी? जॉईनिंगच्याच टायमिंगला. जॉईनिंगच्या टायमिंगला एक बॉन्ड दिला जाईल, त्या बॉन्डवरती तुमच्या सह्या घेतल्या जाईल की तुम्ही जर 2 वर्ष तुमचा जर पिरियड सर्व नाही केला तर तुमचे ते 10,000 त्यांना असणार आहे. त्याच्यानंतर एनीवेअर इंडिया पोस्टिंग असणार आहे. आउटसाईड पण इंडिया त्यांनी दिलेलं आहे, परंतु आपण एवढंच लक्षात ठेवू, इंडियापुरतं आपली कुठं पण सर्व्हिस आपल्याला करावं लागणार आहे. त्याच्यानंतर पहा, जे लडाख वगैरे इथं जे असतील त्यांचंसुद्धा जे पोस्टिंग असेल ते पोस्टिंग इनिशियली तुमचे कुठं असणार आहे? एनीवेअर ऑफ इंडिया, कुठं पण असू शकते तुमची. त्याच्यानंतर पहा, कशा पद्धतीने अप्लाय करायचं. अप्लाय करताना चुका करायच्या नाही. 26 तारखेला तुमचं ॲप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे आणि क्लोज कधी होणार आहे? 24 तारखेला. याच्यामध्ये सिग्नेचर जे असेल कॅपिटल लेटरमध्ये करू नका. कॅपिटल लेटरमध्ये लेफ्ट थंब सांगितलं आहे, लेफ्ट थंबच द्यायचं आहे तिथं, उजवा थंब द्यायचा नाही. दुसरी गोष्ट, जे तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन दिलेलं आहे इथं सरळ सरळ मेन्शन केलेलं आहे तेच जसं आहे तसं लिहायचं आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरात. त्याचा फोटो काढायचा, ते तिथं स्कॅन करायचं आहे पहा. त्याच्यानंतर पहा, तुमचं जे हँड रायटिंग असेल ते हँड रायटिंग मराठीत किंवा दुसऱ्या लँग्वेजमध्ये लिहायचं नाही, ते फक्त इंग्लिशमध्येच लिहायचं आहे. नाहीतर आपली मराठीत लिहित बसतं तिथं आपल्या इंग्लिशमध्येच लिहायचं आहे पहा. नेक्स्ट पहा, ते म्हणजे ॲप्लिकेशन फी किती असणार आहे. तर 850 रुपये असणार आहे. जे समजा ओपन कॅटेगरी असेल, EWS असेल, OBC असेल, या सगळ्यांना 850 ॲप्लिकेशन फी असेल. त्याच्यावरती चार्जेस जे 400 रुपये, अशी टोटल फी तुम्हाला 1250 पडणार आहे. जे SC ST जे अपंग असतील, एक सर्व्हिसमॅन असतील, जे समजा वुमेन असतील, या कॅन्डिडेट्सला फी नसणार आहे ॲप्लिकेशन, परंतु त्यांना चार्जेस लागतील 400. म्हणजे तुमची टोटल फी असणार किती? 400 रुपये. म्हणजे जे महिला असतील आणि SC ST PWD असे कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी 400, जे ओपन EWS OBC असतील त्यांच्यासाठी 1250. नेक्स्ट पहा, ते म्हणजे ॲप्लाय कसं करायचं. तर ॲप्लाय करायच्या टायमिंगला या वेबसाईटला भेट द्यायची. या वेबसाईटला म्हणजे कोणती? CEWACOR.nic.in या वेबसाईटवरती जायचं. करिअर इथं क्लिक करायचं. करिअरवरती क्लिक केल्यानंतर पहा, इथं क्लिक केल्यानंतर इथं ॲडव्हर्टाइजमेंट नंबर ही तुम्हाला दिसेल 2023-01 ही इथं ओपन करायचं. ॲप्लिकेशन फॉर्म तिथं ओपन होईल आणि त्याच्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं. तुमची एकदम सगळी डिटेल तिथं भरायची, सगळा फॉर्म व्यवस्थित फिलअप करायचा आहे. फॉर्ममध्ये चूक करायची नाही. क्वालिफिकेशन असू, पर्सेंटेज असू द्या, तुमची डिग्री असू द्या, पासआउट इयर असू द्या, हे सगळेचे सगळे तिथं व्यवस्थित भरायचं आहे पहा. तर हे असणारे तुमचे ॲप्लिकेशन कसं करायचं ते. त्याच्यानंतर पहा, जनरल इन्स्ट्रक्शन काय आहे नेमकी. तर तुम्ही एकापेक्षा जास्त पोस्टला ॲप्लाय करू शकतात. एकापेक्षा जास्त पोस्टला इथं ॲप्लाय करू शकतात. तुमचे इथं सरळ सरळ द्या, कॅन्डिडेट्स कॅन ॲप्लाय 1 or more पोस्ट अक्रॉस द टेबल. जे तुमचा 1 आणि 2 म्हणजे जे 8 पोस्ट दिलेले आहेत त्या सगळ्यांना तुम्ही एकापेक्षा जास्त तुम्ही काय करू शकता? ॲप्लिकेशन टाकू शकता. तुमचे जे फी असेल ती फी वेगवेगळी असणार. म्हणजे एका पोस्टला केली, दुसऱ्या पोस्टला पण केली, तिसऱ्याला केली, तिन्हीला वेगवेगळी फी लागणार आहे, हे लक्षात ठेवायचं. पण आणि तुमच्या ज्या टेस्ट असतील हे एक तर त्यांनी असं पण दिलं आहे टुगेदर होऊ शकतात किंवा सेपरेटली होऊ शकतात, एकापेक्षा जास्त जर तुम्ही ॲप्लाय केलं तर. त्याच्यानंतर जर तुम्ही एकाच पोस्टला जर ॲप्लाय वारंवार केलं, 2-3 वेळेस एकाच पोस्टला ॲप्लाय केलं, जो लास्टचा तुमचा फॉर्म भरलेला असेल तोच तिथं कन्सिडर केला जाईल, पहिले फॉर्म कन्सिडर केले जाणार नाही. नेक्स्ट पहा, कॉल लेटर वगैरे. जे कॉल लेटर आहे तुमचे, जे कॉल लेटर असतील ते सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी कोणत्या वेबसाईटवरती, या सगळ्या वेबसाईट ही तिथं दिलेली पहा, www.CEWACOR.nic.in याच्यावरती तुम्ही डाउनलोड करू शकता. नेक्स्ट म्हणजे आपले एक्झामिनेशन सेंटर काय काय. तर पहा, आपल्या महाराष्ट्राचेच घेऊ, मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई, त्याच्यानंतर नागपूर, पुणे, संभाजीनगर, त्याच्यानंतर कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अमरावती, नांदेड, रायगड हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सेंटर आहेत. या सेंटरवरती तुम्ही कुठेही आपल्या महाराष्ट्रामध्ये पेपर देऊ शकता. एकदम आपल्याला जवळचे पण सेंटर आहेत, आपलं संभाजीनगर पण आहे, त्याच्यानंतर पुणे पण आहे, इथं सुद्धा तुम्ही पेपर देऊ शकतात. हा जो फॉर्म आहे हा बऱ्यापैकी सगळ्यांनी भरा, कारण जागा भरपूर आहेत. आपल्या ॲग्रिकल्चरसाठी जागा आहेत. दुसरी गोष्ट, EFOचा बऱ्यापैकी सिलेबस आहे.
तुम्ही जे AFOला स्टडी करणार आहे तोच सिलेबस इकडे आहे. 10-5 मार्काचा तुमचा फिजिक्स असेल किंवा केमिस्ट्री असेल हा वेगळा सिलेबस आहे. बाकी सगळा सिलेबस एंटोमॉलॉजी असेल, पॅथोलॉजी असेल, ॲग्रोनॉमी, हॉर्टिकल्चर अशा सब्जेक्ट्स आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी हा फॉर्म भरा आणि जेवढे जास्तीत जास्त आपल्या इथले मुलं जातील तेवढा आपल्याला फायदा होईल. तर हे होतं सगळं डिटेल आपल्या वेअर हाऊसबद्दल, वेअर हाऊसच्या ॲडव्हर्टाईजबद्दल. या सगळ्या गोष्टी मी इथं व्यवस्थित सांगितलेल्या. फॉर्म फिलअप करताना कोणतीही चूक करायची नाही हे पहिल्यांदाच सांगतोय. फॉर्म फिलअप करताना चुकलात तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला अलाव केलं जाणार नाही. तर ही सगळी डिटेल होती आपल्या नोटिफिकेशन वेअर हाऊसबद्दल. तर व्यवस्थित अभ्यास करा. सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.